आपली मुंबईमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। बोरिवलीतल्या आदिवासी पाड्यातील महिलांना गेल्या अनेक वर्षांपासून एका भयानक अनुभवाला दररोज तोंड द्यावं लागत होतं, पण आता त्यांची त्यातून सुटका झाली आहे। या महिलांनी सुटकेचा निश्वास सोडताना मनसेचेही आभार मानलेत। चिंचपाडा बोरिवली पूर्वेकडच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातला हा आदिवासी पाडा मुंबईच्या पश्चिम उपनगरात असूनही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित। पाणी नाही, वीज नाही, आरोग्याची तर बोंबच। महिलांना तर साध्या शौचालयाची व्यवस्था इथं नव्हती, त्यामुळे त्यांची प्रचंड कोंडी झाली होती। आम्हाला उघड्यावर बसावं लागायचं। आमच्या मुलीबाळी उघड्यावर बसायच्या। आता आमच्या मुली मोठ्या झाल्या, आमच्या घरात सुना आल्या, त्यामुळे आम्हाला बाथरूमची गरज लागली। आमच्या वेळेवर आम्ही चालून घेतलं। आता हे लोक जॉगिंगला जातात, आम्ही तर बसायचं गोप झाडामध्ये। आता सुना आले, मुले मोठ्या मोठ्या झाल्या, तर कुठे जाऊन बसणार। वाघाची पण भीती आहे आम्हाला। इथे बाहेर निघल्यावर तर कुत्रे भोंकायला लागले, समजायचं वाघ आला। मग आताच झाली बाथरूमला तरी आताच दडून बसायचं, बाहेर पडायचे नाही, वाघ आलाय। पण बुधवारचा दिवस या महिलांसाठी कायम स्मरणात राहील असाच ठरला। कारणही तसंच होतं। मनसेच्या माध्यमातून त्यांची समस्या सुटली आणि मराठी सिनेनाट्य क्षेत्रातले सध्याचे काही आघाडीचे सेलिब्रिटी त्याचे साक्षीदार ठरले। आदिवासी पाडा असेल किंवा स्लम्स असतील किंवा परत मी म्हणतो की हाय राईज बिल्डिंग असतील, महिलांना त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवायला लागतोय, हीच मुळात दुर्दैवाची गोष्ट आहे। पण अशा अनेक मुली आहेत, अनेक बायका आहेत ज्या बोलू पण नाही शकत आणि ज्यांना त्रास होत असेल आणि आजपर्यंत झालाही असेल, पण कुठेतरी या गोष्टीमुळे त्यांचा त्रास संपला असं मी म्हणेन। अच्छे दिन ज्यांनी सांगितलेले आहे ते काही अजूनपर्यंत त्यांनी काय पाऊलं उचललेली दिसत नाहीये। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनाला जे करायचं होतं ते आम्ही पुढाकार घेतलाय आणि सुरुवात केली आहे। ही फक्त सुरुवात आहे, पुढे भरपूर अशी कामं करायची। आगामी दिवसात दुर्लक्षित भागातल्या महिलांकरता आणखी 60 शौचालय उभारण्याचा मनसेच्या महिला विभागाचा संकल्प आहे। या उपक्रमात मराठी ग्लॅमर सोबत बॉलिवूडलाही जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। दिनेश जोखंडे, झी मीडिया, मुंबई। यानंतर आपली मुंबईमध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत राहा झी 24 तास।